मंडळी, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या कणकवलीतल्या आठवडी बाजारात आपण तिथल्या लोकांची मतं जाणून घेतली की त्यांचा मूड एकूणच या निवडणुकीबद्दल, इथल्या लढतीबद्दल काय. आणि त्यानंतर आता मी पोहोचलोय माझ्या शोच्या चौकटीत. मंडळी, जरा माझी तिसरी चौकट भलेही रिकामी असली तरी इथली लढत अगदी स्पष्ट आहे. इथं दोनच उमेदवारांमध्ये लढत होते, ती म्हणजे अर्थातच विनायक राऊत, जे महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा म्हणजे विद्यमान खासदार पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि अर्थातच नारायण राणे या रिंगणामध्ये आहेत भाजपतर्फे. नारायण राणे हे पहिल्यांदाच, जसं मी अगोदरच म्हणालो, पहिल्यांदाच कमळ या चिन्हावरती लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. म्हणून या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ही आहे मधु दंडवते बॅरिस्टर नाथ पै यांची कर्मभूमी. म्हणून अर्थात या कर्मभूमीतनं जो उमेदवार संसदेत जाणार आहे त्याला इथला वैचारिक वारसा देखील तिथपर्यंत न्यायचा आहे, ही त्याची जबाबदारी आहे. चला, अर्थात मी पहिला प्रश्न घेतोय तो भाजपच्या कार्यकर्त्यांना की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. 40 सेकंद. नारायण राणे साहेब हे 1990 मध्ये या जिल्ह्यात आले. 1990 नंतर त्यांनी या जिल्ह्याचा जो ज्या दृष्टीने विकास केलेला आहे तो इथल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे. नगरसेवक ते आता केंद्रीय मंत्री या इथपर्यंतची भूमिका पार पाडत असताना फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास एवढंच त्यांनी व्हिजन एक डोळ्यासमोर ठेवलेलं होतं आणि म्हणूनच आम्हाला नारायण राणे पाहिजेत. बरं, म्हणून नारायण राणे पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मी तुमच्याकडे येतो. का पुन्हा एकदा विद्यमान खासदार विनायक राऊत यांना निवडून आणावं आणि त्यांना संधी द्यावी? कारण सर्वसामान्यांचा खासदार म्हणून विनायक राऊत यांची एक ओळख आहे. खरं म्हणजे इथली जी कामं आहेत, जर मुंबई गोवा हायवेचं काम असेल, या 10 वर्षात जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असेल ते पूर्ण केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं सुद्धा जवळजवळ 80% काम पूर्ण केलेलं आहे. काही 950 कोटीचं आमचं सरकारी मेडिकल कॉलेज हे खासदार विनायक राऊत यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा विकासात्मक जे धोरण घेऊन जे खासदार जात आहेत आणि जो खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा अशांत होता आतापर्यंत जे 30 वर्षामध्ये, तो त्यांनी शांत करण्याचं जे काम केलेलं आहे, त्याच्यामुळेच विनायक राऊत यांना निवडून द्यावं असं आमचं सर्व महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. बरं, ठीक आहे. मी पुढला प्रश्न अर्थात घेतोय की विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. चला, बोला. आश्वासनांपैकी पहिलं काम आहे 950 कोटीचं मेडिकल कॉलेज, जे उद्धवजी ठाकरे यांच्या कारकिर्दीत झालं. त्याच्यानंतर मुंबई गोवा हायवे सारखं त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत झालं. त्याच्यानंतर भूमिगत वीज वाहिनी, जी जवळजवळ 400 कोटीचं काम आहे, ते विनायक राऊत यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे. BSNL जे टॉवर आहे, जवळजवळ 200च्या वरती टॉवर हे विनायक राऊत यांच्या काळात झालेले आहेत. आणि नाणार या ठिकाणचा जो खासदारांची भूमिका होती की विरोधाची म्हणजे सामान्य लोकांवर राहण्याची, ते त्याच्यावरती ठाम राहिलेले आहेत. अशी 5 कामं, ही महत्वाची कामं ही. आणि माचा सारख्या गावाच्या ठिकाणी म्हणजे 3500 फूट उंच गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांनी रस्ता नेलेला आहे. आणि अशी अनेक कामं, मी ही 5च कामं बोलून दाखवली, पण अशी अनेक कामं खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि विकासात्मक विजन घेऊन खासदार विनायक राऊत हे पुढे जाणार आहेत आणि पुढच्या 5 वर्षात सुद्धा त्याच पद्धतीने काम करणार आहेत. बरं, ठीक आहे. मी तुमच्याकडे येतो. पटतंय तुम्हाला ही सगळी कामं झाली आहे, दिसतायत तुम्हाला? विकास हा दृश्य स्वरूपात असावा, अदृश्य नाही, कागदावर नको. मुळात आधी ते सर्वसामान्यांचे खासदार नसून सर्वसामान्य खासदारांसारखे त्यांची कारकीर्द झालेली आहे. 200 टॉवर झाले असतील आणि त्यातले 210 बंद आहेत त्यांच्या कारकिर्दीतले. लक्षात घ्या, 10 अधिकचं सांगतोय मी. मेडिकल कॉलेज हा त्यांचा काही संबंध नाही. मेडिकल कॉलेज तेव्हा जे शासन होतं, शिंदे साहेब होते, दीपक भाई केसरकर होते, सामंत साहेब पालकमंत्री साहेब होते, हे सर्व मंडळी जेव्हा होती तेव्हा मेडिकल कॉलेजचं झालं. त्याचं एकट्याला श्रेय देण्यात काही मतलब नाही. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हायवे आपण सर्वच जाणतो की संपूर्ण हायवे, भारतातले सर्व हायवे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सन्माननीय गडकरी साहेबांनी हे करायला घेतलं. त्यांचं काहीच काम नाही. त्यांचं काय काम आहे, काय संबंध आहे सांगतो तुम्हाला. सिंधुदुर्ग रत्नागिरी मधला हायवे आणि रत्नागिरीच्या पुढचा हायवे जो अडून आहे, आज पूर्ण इथला झाला. इथे राणे साहेब, नितेश राणे साहेब ही सर्व मंडळी होती, त्यामुळे हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरने मस्ती नाही केली. मात्र रत्नागिरीला हे खासदार असल्यामुळे तिथे त्या ठेकेदारांचं लागून चालन, त्यांचे पोट ठेकेदार पोचण्यासाठी ह्या राऊतांनी काम केलं आणि म्हणून हायवेचं काम रत्नागिरीच्या पुढचं राहिलेलं आहे. खरं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे त्यांना माहिती नाही, ते 5 वर्षापूर्वी बीजेपीत आलेले आहेत सगळे. त्याच्या आधीपासून हे काम चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही की कोणी काम केलं. खरं म्हणजे केंद्र शासनात ज्यावेळी विनायक राऊत यांनी पाठपुरावा केलेला आहे ह्या गोष्टींचा, सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, आणि ह्यांनी सांगितलंय
कोणाच्या घरात काय गेलं हे त्यांना माहिती नाही, फक्त यांच्या साहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी सांगू नये. कुठचंही 950 कोटीचं ते मेडिकल कॉलेज बद्दल बोलतायत. उद्धवजी ठाकरे यांनी हे मंजूर केलं. यांनी फक्त स्वतःची प्रायव्हेट कॉलेज केली, यांनी फक्त स्वतःची इंजिनिअरिंग कॉलेज केलं. का नाही सरकारी दवाखाने? 30 वर्ष हे म्हणतायत ना, 30 वर्षाचा हिशोब त्यांना द्यायला पाहिजे. 30 वर्षात का मेडिकल कॉलेज करू शकले नाहीत? 30 वर्षात हा हायवे का करू शकले नाहीत? 30 वर्षात ही कामं का नाही करू शकले? अजून किती वर्ष पाहिजे तुम्हाला? 100 वर्ष देणार तुम्हाला लोक? 100 वर्ष देणार का यांना? बर 30 वर्षात खूप होतं. 30 वर्षात जनरेशन बदललंय, तरी पण पाहिजे. ह्यांना पाहिजे म्हणतात की आता माझ्या मुलाला खासदार करा, मुलांना आमदार करा, परत नातवंडांना सांगतील, परत पुढे जाऊन सांगतील. बरं, हे म्हणतात विनायक राऊतांनी ठेकेदारी पोचली, सहमत आहात तुम्ही? नाही, समज नाही. नाही. विनायक राऊत हे सर्वसामान्यांचे खासदार आहेत. अगदी त्यांना तुम्ही कुणी जरी भेटायला गेलात, केव्हा जरी भेटायला गेलात तरी तिथे तुम्हाला रिचेबल असतात. अगदी. आम्ही सकाळी मार्केटमध्ये हिंडत होतो कणकवलीच्या, तिथली काही लोक म्हणाली की ते निवडून आल्यापासून इथे दिसलेच नाहीत. नाही, ते खोटं आहे. हा. विनायक राऊत हे हा. त्याची तुम्ही घरी गेला तर त्यांच्याकडे अगदी 100-200 लोकांची लाईन असते सकाळ संध्याकाळ. भेटतात अगदी सगळ्यांना. भेटतात. ते म्हणतात रिचेबल आहे, त्यांनी कामं केली, दिलेल्या आश्वासनं पूर्ण केली. मुळात कसं आहे माहिती आहे, आता ते सुशांत नाईक जे बोलले ना की हे हरणे 5 वर्षापूर्वी बीजेपीत आले, मला एक कळत नाही की हे केव्हापासून शिवसैनिक होते. मुळात त्यांचा जन्मच काँग्रेसचा, त्याच्यामुळे ह्यांनी आधी कोण कुठल्या पक्षात होतं बोलू नये. जो भारतीय जनता पार्टीमध्ये आला तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झाला, तो मोदींच्या विचाराशी जोडला गेला आणि तो गडकरी साहेबांच्या विचाराशी जोडला गेला. या हायवेच्या विषयामध्ये काहीही विनायक राऊत यांचा संबंध नाही. त्यांचा संबंध फक्त तिथे असणाऱ्या टोल नाक्यावरचं कंत्राट मिळवण्यापुरता आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझा आरोप आहे. बरं, मला विचारायचं आहे, प्रामुख्याने जेव्हा जेव्हा कधी निवडणूक इथे येते, होय की नाही, तेव्हा रोजगाराचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आज आम्ही मुंबईमध्ये राहतो, आम्ही पाहतो की मुंबईकरांच्या वतीने म्हणजे कोकणचा चाकीरमानी हा मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरीसाठी विभागला गेलेला आहे, पण तो त्याच्या स्थानिक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी जन्माला आला तिथे राहून मात्र तो नोकरी करताना दिसत नाही. रोजगाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. स्पष्टपणे आज मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्षपणे सांगू इच्छितो की आदरणीय मोदी साहेबांच्या विचारधारेला अनुकूल असं आमच्या केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी या महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. एक मातब्बर नेतृत्व असणारं त्यांनी आज मोदी साहेबांबरोबर शरद पवार साहेबांना बाजूला ठेवून जाण्याचा निर्णय का घेतला याची महाराष्ट्र जनता पूर्ण विचार करते. आज 40-45 आमदार घेऊन परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जो नेता, एक राष्ट्रवादी पक्षाचा वेगळी विचारधारा असणारा पक्षाचा नेता ज्यावेळी त्या महायुतीत सामील होतो, हा एक विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि राहिला मुद्दा खासदार साहेबांनी काय केलं, प्रत्येक गोष्टीला विरोध करून, प्रत्येक गोष्टीला नाणार प्रकल्प असू दे किंवा तुमचा सीवर्ल्ड प्रकल्प असू दे, प्रत्येक गोष्टीला विरोध करून तिथे बेरोजगारीचं काम केलं आणि तिथल्या जनतेला दिशाभूल करून आपला कार्यकर्ता कुठेही कामधंद्याला लागू नये यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केलेत. त्यामुळे हे सांगते समोरचे सुशांत नाईक हे पूर्णतः चुकीचं आहे. कोण सत्तेत आहे किंवा कोण सत्तेत नाही, ह्याच्यापेक्षा येणारा रोजगार, येणारी योजना, येणारी स्कीम ही एक मताने जर तुम्ही केली असती, आपला स्वार्थ न साधता हायवे पाहिला तर झाराप ते रत्नागिरीच्या लांजापर्यंत पूर्णपर्यंत झालेला आहे. तो कशासाठी झाला? मागच्या 5-7 वर्षातला जर तुम्ही हिशोब काढलात तर ह्याला विरोध कोणी केला? हे काम होण्यासाठी किती जणांनी अंगावर केसेस घेतल्या. चिखलफेकच्या केसेस आमदार नितेश राणेंनी ज्यावेळी अंगावर घेतली त्यावेळी ह्या कामाला गती मिळाली, हे प्रामुख्याने मी सांगू इच्छितो. आणि ह्याच प्रकारच्या योजना येणाऱ्या काळात आता राणे साहेब आणि विनायक राऊत साहेब यांच्यामध्ये सरस कोण आहे आज तुम्हाला कणकवलीमध्ये कळलं असेल. लोक तोंड बंद करून काय त्यांनी निर्णय आधीच घेतलेला आहे. बरं, ठीक आहे, मी पुढला प्रश्न तुम्हालाच घेतो. नाईक, तुम्ही रेडी राहा. मला असं वाटतं आज थोडा तुमचा गोंधळ असा आहे की तुमची संख्या कमी आणि तुम्हाला एकट्यालाच बोलावं लागतंय, पण चला तुम्ही खिंडा लढवताय, तुम्ही बोलणार, सगळं बोलणार, चला आता रेडी झाले सगळे बोलायला. बरं, मला पुढला प्रश्न विचारायचा आहे की राज्यसभेवरती खासदार आणि नंतर केंद्रीय बरं हो ना मग त्याला धडूनच माझा पुढला प्रश्न आहे. बघा, त्याला तुम्ही उत्तर द्यायचंय. राज्यसभेवरती खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर आणि नंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नारायण राणेंनी कोकणासाठी केलं काय? मुळात आधी राणे साहेब हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते आणि 3 वर्ष त्यांना मिळाले. 3 वर्षामध्ये कोकणात जे काथा प्रकल्पाचे उद्योग आहेत किंवा एक उद्योग देशातील जी 6 सेंटर झाली, जी बिझनेस म्हणजे व्यवसाय, हे 200 कोटीचं जे ट्रेनिंग सेंटर सुरू केलंय, आडाळीची MIDC सुरू होते आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे हायवे ब्युटिफिकेशन किंवा ही अशी अनेक कामं आहेत. पण जी बेसिक उद्या रोजगार
उभे करणारी, उद्या उद्योजक उभे करणारी अशी कामांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते राणे साहेबांनी या 3 वर्षात उभं केलेलं आहे. बर 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 म्हणजे तुम्ही सहमत आहात त्यांनी केलंय? हा. केंद्राचं नेतृत्व करतात. ह्याचं नाही, जे विनायक राऊतांना एकाच मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं त्यांच्या माती हेच पाप आहे की त्यांनी नानासारख्या ग्रीन रिफायनरीला विरोध करून, सीवर्ड सारख्या प्रकरणाला विरोध करून इथल्या रोजगारांच्या जे पाप आहे बेरोजगारीचे ते आपल्या डोक्यावर त्यांनी मारून घेतलेलं आहे. चिपी सारख्या विमानतळासोबत विनायक राऊतांनी विरोध केलेला होता आणि ऐन वेळी येऊन त्यांनी अगदी उद्घाटन होतं त्यावेळी पहिल्या खुर्चीवर बसून त्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्याबरोबर येऊन उद्घाटन आरामात येऊन बसलेले होते. बरं. त्यांना याची कुठचीही चाड नाही हा. आणि लोकांची कुठची त्यांना देणं घेणं या बरं ठीक आहे चला येतो मी तुमच्याकडे येतो. सांगा चला बोला. उद्योग किती उद्योग आणले, काय केलं विद्यमान खासदारांनी, रोजगार मिळावा यासाठी किती झटले? नरेंद्र मोदींनी 2 कोटी रोजगार देणार म्हणून सांगितलं होतं. आता रोजगार किती मिळाला ते तुम्ही बघा. या ठिकाणी तुम्हाला एक मी सांगेन की 35 लाख नोकऱ्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्या अजून रिक्त आहेत. म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारच्या नोकऱ्या आहेत त्या त्यांनी भरल्या नाहीत. 2 कोटी रोजगार राहिला बाजूला, परंतु ज्या ना तो मगाचा मुद्दा आहे ना मगाचा मुद्दा चालू आहे पुढे तोच चालू आहे. खरं म्हणजे यांना सांगायचं आहे मला, काथ्या उद्योगाचं ऑफिस कुठे आहे? प्रहार ऑफिस मध्ये आहे. त्याचं भाडं राणेंच्या घरात जात आहे. बरं. हे तुम्हाला माहिती आहे काय? बरं. तर त्यांचा रोजगार कोणाला मिळाला? त्यांच्या घरातल्यांना मिळाला आहे. हा. खरं म्हणजे कुठचा उद्योग आणला? आणि तुम्ही प्रश्न विचारला तो बरोबर विचारला. 3 वर्षात कुठचा उद्योग आणला? आता सांगतात 500 कारखाने आणणार. आता 3 वर्षात एक तरी कारखाना आणायचा त्यांनी, एक तरी कारखाना. हे 5 स्टार बीजेपीचं कार्यालय होतं इथे. हा. 5 स्टार काल कॅमेरा महाराजाला 5 स्टार बीजेपीचं कार्यालय होतं. 5 स्टार प्रचार आहे यांचा. काल दीपक व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन केलं. बरं. व्हॅनिटी व्हॅन 5 स्टार आहे. सर्वसामान्य जनतेला काय देताय तुम्ही? स्वतः फिरतायत राजकारणी म्हणून बरं ठीक आहे. हा, हा. एससी एसटीचं एक ऑफिस सुरू केलेलं आहे राणे साहेबांनी ओरसला. पण त्या एससी एसटीच्या ऑफिसच्या माध्यमातून इथं किती रोजगार निर्माण झाला? इथं एससी लोक आहेत, एसटी लोक आहेत, त्यांचे कार्यकर्ते काम करतात. पण त्या अनुषंगाने किती रोजगार उपलब्ध झाला ते सांगा. ते फक्त ऑफिस तिथं उघडं असतं. त्या ठिकाणी मी स्वतः तिथे जाऊन आलो, एक पॉम्पलेट आणलं, त्यांना म्हटलं काय ते चालू आहे? ते बोलले एससी एसटीचं इथं उद्योग सुरू केले जातात म्हणून. मात्र तिथं एकही उद्योग सुरू झालेला नाहीये. हा. त्यामुळे फक्त दिखाऊपणा एससी एसटी मी काहीतरी करतो अशा प्रकारे चालू आहे. त्यांनी मगाशी सांगितलं सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पाला विरोध केला. सी वर्ल्डला प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त जागा संपादित केली जात होती म्हणून शिवसेनेने तेव्हा विरोध केलेला होता. ही भूमिका होती तुमची. हा कितपत तथ्य यांच्या म्हणण्याला? हा काय बोला बोला. त्यांचे प्रवक्ता असं म्हणाले की राणे साहेबांचे जे प्रहार कार्यालय आहे त्याचा जो कॉन्फरन्स हॉल आहे तो कॉर्पोरेटसाठी भाड्याने दिलेला हा. आहे. मी या सर्वांसमक्ष आपल्याला लाईव्ह सांगतो. हा. त्या 2 वर्षामध्ये त्या